शेवटची ऑर्डर. त्या दिवशी शनिवार होता. दिवसभर मुसळधार पाऊस झाला होता. सूर्यास्त केव्हा होऊन गेला कळलंच नाही. बरीच रात्र झाली होती. कुठून तरी 11 वाजल्याचे टोले ऐकू आले. रवी आणि राहुल दोघे गावाच्या बाहेर असलेल्या एका ढाब्यावर बसले होते. दोघांनीही एक एक बाटली संपवली होती. दिवसभर पावसात डिलिव्हऱ्या करून करून त्यांनी चांगला बोनस कमावला होता. आणि आता उद्या रविवार म्हणजे वीकली ऑफ असल्याने जरा आराम होता. अजून एक बाटली मागवायला रवीने वेटरला हात केला आणि तेवढ्यात त्याच्या फोनवर ते ज्या फूड डिलिव्हरी कंपनीसाठी काम करत होते त्याच कंपनीच्या ॲपवर बीप वाजला. बीप आवाज म्हणजे ऑर्डर. रवीने फोन हातात घ्यायच्या आत राहुलने फोन उचलला आणि स्क्रीनकडे बघताच त्याचे डोळे विस्फारले. त्याला घाम फुटला आणि त्याने जोरजोरात बटन दाबून तो आवाज बंद करून टाकला. अरे काय 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 करतोयस असं म्हणत रवीने फोन परत घेतला आणि पाहिलं की राहुलने ऑर्डर रिक्वेस्ट रिजेक्ट केली होती. अरे वेड्या, काय केलंस हे? ऑर्डर रिजेक्ट कशाला केलीस? गेलो असतो ना आपण दोघं एकत्र, तो म्हणाला. दोघे एकत्र? तोही असाच इथेच बसून हेच बोलला होता. आता माहित आहे तो कुठे असतो? राहुलने विचारलं. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याचे शब्द अडखळत होते. त्याचं बोलणं, हसणं आणि शेवटी आलेला गंभीर प्रश्न. आणि तो नेमकं कोणाबद्दल बोलत होता या कशाचाच काहीच अंदाज न आल्याने रवी शांत बसला. तो तो आता भेटत नाही, भेटणार पण नाही. कारण कारण असं म्हणत म्हणत राहुल खाली बसला. त्याला जास्त झाली होती. किक बसली होती. त्याची शुद्ध गेली असं वाटलं. त्याला एकदम ग्लानी आली. रवीचा फोन पुन्हा वाजू लागला. तोच बीप. यावेळी त्याने रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. याला जास्त झालीये, काहीही बोलतो. बरं झालं ही ऑर्डर हातची गेली नाही ते, असं म्हणत तो निघून गेला. राहुलला अंधुक दिसत असावं. अरे नको जाऊ, नको, असं काहीतरी रवीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तो बोलत राहिला. रवी तिथून बाहेर आला आणि त्याने आता पुन्हा मोबाईल काढून नीट पाहिलं. हॉटेल होतं तालुक्यातील बर्गर स्पॉट आणि डिलिव्हरी करायची होती पिंपळवाडीला. ज्या ढाब्यावर तो आत्ता होता तिथून एका दिशेला ते हॉटेल आणि तिथून परत उलट दिशेला डिलिव्हरी लोकेशन असं होतं. तर त्याने हेल्मेट घातलं आणि तो तिथून निघाला. आता जवळजवळ 11:15 होत आले होते. जेव्हा तो बर्गर स्पॉटला पोचला त्याने पाहिलं 3-4 डिलिव्हरी बॉयज आपापलं पार्सल घ्यायला तिथे थांबले होते. रवीने काउंटरवर जाऊन त्याचा कोड सांगितला. तो कोड ऐकताच कॉम्प्युटरवरचा माणूस त्याच्या समोरच्या स्क्रीनकडे बघत म्हणाला, अजून तरी हा कोड मला दिसत नाही. तुम्ही थांबा थोडा वेळ, मी बोलवतो तुम्हाला. रवी थोडा नाराज झाला. पटकन ऑर्डर घेऊन पटकन डिलिव्हरी होईल असं त्याला वाटलं, पण तसं झालं नाही. तो थोडा लांबच जाऊन थांबला. बरेच डिलिव्हरी बॉयज येऊन गेले. त्याने आभाळाकडे पाहिलं. आता आभाळ मोकळं झालं होतं. थोडेच ढग होते आणि अचानक मागून एक विचित्र आवाज आला आणि त्या पाठोपाठ पंखांची फडफड. रवी एकदम घाबरला. त्याने मागे वळून पाहिलं. वडाच्या झाडावर घुबड येऊन बसलं होतं. त्याच्याच आजूबाजूला असलेली काळी कुरूप वटवाघळं त्याला दिसली. त्याला फार फार विचित्र वाटलं. एवढ्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. कोण कोण आहे असं म्हणत तो मागे वळला. साहेब, तुमचं पार्सल, असं म्हणत एक मफलर घातलेला माणूस उभा होता. रवीने
पिशवी हातात घेतली, हेल्मेट घातलं आणि बाईक चालू केली. त्याने आरशात पाहिलं, तो माणूस तसाच तिथेच उभा होता. रवीला ते जरा विचित्र वाटलं, पण नंतर त्याने फोन समोर होल्डरवर लावला आणि GPS बघू लागला. आता परत आलो तसं जाऊन धाब्यावरून पुढे पिंपळवाडीला जावं लागेल. पिंपळवाडीला जाणारा रस्ता सुनसान होता. त्याला ॲपवर दिसलं की इथे फार वस्ती नाही आणि रस्ता देखील कच्चा होता. तो जाऊ लागला. बाईक जोरात चालवू लागला. आता पक्का रस्ता संपून कच्चा रस्ता सुरू झाला. आभाळ पुन्हा भरून आलं. हे कसं काय झालं? आत्ता तर थोडा वेळ आधी सगळं क्लिअर झाल्याचं त्याने पाहिलं होतं. त्याला आठवलं, हल्ली काय सांगावं, कधीही पाऊस पडतो, काहीही होतं, असं म्हणत तो बाईक चालवत राहिला. आता वस्ती संपून थोडं अंतर झालं होतं. त्याने वेग कमी केला आणि नीट चेक केलं. लोकेशन अजून थोड्या अंतरावर होतं. त्याला आता रस्ता सोडून एका मोकळ्या माळरानावर पुढे जायचं होतं. हे कोण लोक इतक्या लांब राहतात आणि ऑर्डर करतात, तो त्रासून म्हणाला. थोडं अजून पुढे जाताच त्याला ते घर दिसलं. असं टेकडीच्या पायथ्याशी. आत दिवा जळत होता. दार बंद होतं. त्या घराकडे बघता बघता त्याला एकदम काहीतरी चमत्कारिक वाटून गेलं आणि त्या क्षणी जोरदार वीज चमकली. रवीने आभाळाकडे पाहिलं आणि काही सेकंदात जोरदार गडगडाटाचा आवाज आला आणि त्या खिडकीत कोणीतरी येऊन गेलं असं रवीला दिसलं. एक सावली. तो पाहत राहिला. त्याने डोळे चोळले आणि पुन्हा पाहिलं तर कोणीच नव्हतं. तो हळूहळू पुढे जाऊ लागला. घराजवळ त्याने बाईक लावली, पार्सल घेतलं आणि दारापाशी येताच टन असा एक आवाज त्याच्या कानी पडला. 1 वाजला होता. तो आवाज टोल्याचा असणार. घरात टोले देणारं घड्याळ असणार. त्याने दारावर टकटक केलं. थोड्याच वेळात दार उघडलं गेलं. एक खूप सुंदर बाई दारात आली. रवीकडे बघत राहिली. रवीला हे अजिबात अपेक्षित नव्हतं. हे 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 तुमचं पार्सल, असं म्हणत रवीने ते तिच्या हातात दिलं. तुम्ही भिजले आहात, आत या, थांबा थोडा वेळ. ती बाई इतक्या गोड आवाजात बोलली की रवी हो आणि नाही काहीच बोलू शकला नाही. थोडा वेळ आहे तसाच थांबला आणि मग आत आला. घर तसं बरं होतं. आत एक खोली असावी. बाहेर हॉलमध्ये एका बाजूला पलंग होता. एक कपाट होतं. थोडा चहा घ्या, पाऊस कमी झाला की जा, ती म्हणाली. बाहेर आता जोरात पाऊस पडू लागला. त्याचा आवाज येत होता. ती बाई पार्सल घेऊन आत गेली. आता रवी आहे तिथेच बसला होता. समोर खिडकीतून बाहेर काय दिसतं बघायला तो उठला आणि तिथे जाऊन उभं राहताच त्याला कसला तरी कुरकुरल्याचा आवाज आला. त्यासोबतच कोणीतरी काहीतरी पुटपुटतंय असंही त्याला वाटलं. थोडा कानोसा घेता घेता तो इथे तिथे पाहू लागला. त्याला आता हम्म हम्म असा आवाज ऐकू यायला लागला. कोणीतरी काहीतरी सांगतंय पण नीट ऐकू येत नाही. किंवा किंवा असा विचार करत असतानाच ते कपाट हलकं थरथरलं. त्याने आता पुन्हा ऐकलं. तो आवाज त्या कपाटातून येत होता. रवीला घाम फुटला. हा काय प्रकार होता? त्याने हाताने कपाटाचं हँडल धरलं आणि ते आडवं केलं आणि कपाट उघडलं. कपाट उघडल्याचा आवाज झाला आणि आज जे दृश्य रवीला दिसलं ते पाहून रवीला चक्कर यायची बाकी होती. आत एक सांगाडा होता. त्याची सगळी हाडं देखील जागेवर नव्हती आणि आता रवीला दिसलं की त्या सांगाड्याने देखील
तसाच लाल टी शर्ट घातला होता. त्यांच्या कंपनीने त्यांना दिलेला तसाच लाल टी शर्ट. तो सांगाडा मधून मधून हलत होता. रवी बिथरला. 2 पावलं मागे गेला आणि आता मागून तोच गोड आवाज आला. चहा येतोय, 2 मिनिटं थांबा. रवीने कपाट बंद केलं आणि पुन्हा जाऊन त्याच्या जागेवर बसला. ती बाई बाहेर आली, 1 कप चहा घेऊनच. रवीच्या हातात कप देऊन ती म्हणाली, घ्या हं, कसा झालाय सांगा. रवी कप ओठाला लावणार इतक्यात बाहेरून कोणीतरी धावत आल्याचा आवाज आला आणि दरवाजा तोडून कोणीतरी आत पडलं. रवीला आणि त्या बाईला काहीच कळेना. जी व्यक्ती आत आली होती, जमिनीवर पडली होती, तिने तोंड वर केलं आणि त्याला बघताच रवी म्हणाला, राहुल, तू तू इथे काय करतोयस? रवी, कप फेकून दे, फेक आधी, असं म्हणत राहुलने रवीच्या हातातला कप उडवून लावला. सगळा चहा सांडला. तो सांडलेला चहा बघून ती बाई आता रागवली. हा काय मूर्खपणा आहे? निघा, निघा तुम्ही आधी इथून. 6 महिने आधी असाच माझ्या मित्राला तू बळी दिलंस. आज मी ते पुन्हा होऊ देणार नाही. राहुल जवळजवळ ओरडला. तेव्हा तू वाचलास, पण आज मी तुम्हा दोघांनाही सोडणार नाही, ती बाई बोलली. एकदम हवा थंड झाली. एका क्षणात सगळं वातावरण बदलून गेलं. त्या बाईने दोन्ही हात वर उचलले आणि एका अगम्य भाषेत काहीतरी बोलू लागली. अचानक तिने डोळे उघडले आणि थेट त्या दोघांकडे ती पाहू लागली. आणि आता तिचं खरं रूप दिसलं. तिची स्किन बदलू लागली. तिच्या अंगातून वाफा येऊ लागल्या आणि तिची उंची कमी झाली. आणि बघता बघता त्यांच्या समोर एक कुबड आलेली म्हातारी उभी होती. पण तिच्या डोळ्यात तीच भूक, तोच लोभ होता. ती म्हातारी त्यांच्याकडे बघून हसली. ते हास्य खूप क्रूर होतं. रात्रीच्या अंधारात आणि त्या भयानक वातावरणात ते अजूनच भीतीदायक वाटलं. रवी हे पाहून अजून घाबरला आणि त्या घरातून बाहेर पळत आला. त्याच्या मागोमाग राहुलही आला. त्यांना पळताना बघून ती म्हातारी म्हणाली, तुम्हाला काय वाटलं ही म्हातारी तुम्हाला इतक्या सहजासहजी सोडेल? अरे हाड, बघूया किती दूर जाता तुम्ही ते. रवी बाईकवर बसून तयार होता. राहुल त्याच्या मागे बसताच तो म्हणाला, पळाव पळाव, गाडी पळाव. ती म्हातारी त्यांच्या मागे पळत पळत आली आणि त्यांच्या बाईकच्या मागे धावत होती. त्या दोघांना विश्वास बसेना आणि नंतर त्यांचं लक्ष गेलं. ती जमिनीपासून काही फूट अधांतरी होती आणि तिची पावलं उलटी होती. रवीने बाईक पार जोरात पळवली आणि थोड्या वेळाने ती म्हातारी दिसेनाशी झाली. रवीने गाडी पेट्रोल संपेस्तोवर पळवली. ते आता फार फार लांब आले होते, तालुक्याजवळच्या एका दुसऱ्या गावात. पुढे सूर्योदय झाला. दोघेही एका टपरीवर बसले. राहुल, तू आला नसतास तर मी कायमचा तिचा गुलाम झालो असतो. मला माफ कर, मी तुझं ऐकलं नाही, रवी म्हणाला. राहुलने फक्त मान हलवली आणि म्हणाला, तेव्हा मी जर संजयला वाचवू शकलो असतो तर मला समाधान वाटलं असतं. पण आज निदान तुला तरी मी वाचवू शकलो, हेही काही कमी नाही. पण ती आहे कोण? रवीने विचारलं. ती एक म्हातारी हडळ आहे जी तरुण मुलांना टार्गेट करते. ती तिचं आजचं फसवं रूप 6 महिन्यातून एकदाच घेते आणि पौर्णिमेच्या रात्री हे काम करते. आता रात्री 1 वाजता ना पोस्टमन येऊ शकतो ना अजून कोण. फक्त फूड डिलिव्हरी मात्र होऊ शकते हे तिला ठाऊक आहे. बाप रे, म्हणजे म्हणजे तो सांगाडा संजयचा होता? हो, 6 महिन्यापूर्वी हेच सगळं संजयच्या बाबतीत घडलं. असेच रात्री आम्ही बसलेले असताना त्याला ऑर्डर आली. आम्ही एकत्र निघालो. त्याच घरी गेलो. ती बाई चहा बनवायला आत गेली आणि नेमका मला कोणाचा तरी फोन आला म्हणून मी बाहेर गेलो आणि बोलत राहिलो.
परत आलो तर त्या बाईनी दिलेला चहा संजय प्यायला सुद्धा होता. माझ्या समोर तिने त्याला हवेत अधांतरी तरंगवून दाखवलं आणि मला म्हणते कशी, या या दादा, तुमचाही चहा तयार आहे. मी तेव्हाच इतका घाबरून गेलो होतो, पण कसा बसा निसटलो. पुढचे बरेच दिवस मला झोप लागायची नाही. चित्रविचित्र स्वप्न पडायची. त्या दिवशी तुझ्या फोनवर तोच पत्ता पाहिला आणि मला कळलं की तिने तुला सावज म्हणून निवडलंय. म्हणूनच मी पहिली ऑर्डर कॅन्सल केली. ती माझ्या आयुष्यातली मी घेतलेली शेवटची ऑर्डर ठरली असती. थँक्यू, थँक्यू. आज आज तर आपण वाचलो, पण 6 महिन्यांनी ती पुन्हा येईल आणि पुन्हा कोणाला तरी डिलिव्हरी रिक्वेस्ट पाठवेल. पुन्हा कोणीतरी 500-600 रुपयांसाठी. अरे 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 अरे, हे सगळं कधीपर्यंत चालू राहणार आहे? नाही, तसं आपण होऊ द्यायचं नाही, राहुल म्हणाला. पण आपण हे सगळं कसं थांबवणार? रवीने विचारलं. आहेत, एक गृहस्थ आहेत. ते करतात अशा लोकांची 2 हात, राहुल सांगत होता. अशांशी? बाप रे, कोण आहेत ते? काकासाहेब. "अ, काकासाहेब? कोण काकासाहेब?" रवीने विचारलं. सांगतो, त्यांच्याकडे पुढच्या महिन्यात जायचंच आहे. फोन करून वेळ घेतली आहे. बरं बरं, रवी म्हणाला. चला, आज आराम करा आता. उद्या भेटू डिलिव्हरी करायच्या आधी, राहुल म्हणाला. ते दोघे आपापल्या वाटेंना निघून गेले. धन्यवाद. तर आजची देखील एक थोडी मॉडर्न टच असलेली एक रहस्यकथा आपण सादर करण्याचा प्रयत्न केला. निश्चितच आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेलच. तरीसुद्धा तुम्हाला जर नसेल आवडली तर तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर लिहू शकता की तुम्हाला काय नाही आवडलं किंवा काय आपण अजून बेटर करू शकतो. जर कथा आवडली असेल तर स्पेसिफिकली काय आवडलं हे तुम्ही नक्कीच लिहा. आपल्याला ह्या सगळा जो काही फीडबॅक लोक शेअर करतात आपल्याशी, तो सगळा आपल्याला निश्चितच कामी येतो, जसं आपण आधीही सांगितलंय तसं. या व्यतिरिक्त रहस्य उलगडताना चॅनलवर तुम्ही आलाच आहात किंवा तुम्ही आलात तर ही प्लेलिस्ट जरूर चेक करा. काकासाहेब आणि रघु यांच्या कथांची ही प्लेलिस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल. यात काकासाहेबांच्या सर्व कथा एकत्रित ठेवलेल्या आहेत. काकासाहेबांसाठी आहेत त्यांच्यासाठी तर ही प्लेलिस्ट म्हणजे एक पर्वणीच असेल. पण ज्यांना आजची कथा ऐकून हा प्रश्न पडलाय की काकासाहेब कोण आहेत, त्यांच्यासाठी ही प्लेलिस्ट खास आहे. प्लेलिस्टची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. तुम्ही नक्कीच बघा, तुम्हाला आवडेल. या व्यतिरिक्त नेहमीचंच तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जे काही असं तुमच्या आजूबाजूला काही गूढ असेल, तुमच्या गावी काही होत असेल किंवा तुम्ही कोणाकडनं काही ऐकलं असेल, तुम्ही निश्चितच ते कॉमेंट्समध्ये आपल्याला इथे कळवू शकता. आपण ती जी काही तुमची स्टोरी असेल त्याची आपण ती एक मनोरंजक पद्धतीने, एक जरा अशी रंजक पद्धतीने आपण आपल्या चॅनलवरनं कव्हर करू शकतो. आणि या व्यतिरिक्त चॅनल तुम्ही एन्जॉय करताच आहात, तुम्ही सबस्क्राईब केलंच आहे असं मी अज्युम करतो. बट जर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि या व्यतिरिक्त तुमच्या ओळखीत जे कोणी असतील, फ्रेंड्स, फॅमिली, तुम्हाला जे वाटतं की जे आपल्या हा अशा रहस्यकथा, गूढकथा टाईपचा जो कॉन्टेंट आहे ते एन्जॉय करतील असं जर तुम्हाला वाटतंय तर नक्कीच आपलं चॅनल तुम्ही त्यांना रेकमेंड करू शकता आणि त्यांनासुद्धा ते आवडेल अशी माझी आशा आहे. या व्यतिरिक्त जायच्या आधी आपलं नेहमीचंच, तुमच्या आजूबाजूला जी काही रहस्य आहेत ती शोधत राहा, त्यांचा शोध घेत राहा, ती उलगडत राहा. आणि ते करताना एक मात्र विसरू नका की दिसतात तेवढ्या गोष्टी सोप्या नक्कीच नसतात. थँक्यू. थँक्यू.